शिर्डीची अन पोरही नाचतान पालखीला मंत्री वेडीची अशी ओढ लागते जीवाला येन शिर्डीची अन पोरही नाचतान पालखीला मंत्री वेडीची अशी ओढ लागते जीवाला येन शिर्डीची अन पोरही नाचतान पालखीला मंत्री वाडीची हॅलो, आता जो सामना झाला त्याच्यात मला दत्ता सरांची आणि अशोक म्हात्रेंची मोठी खेळी दिसली. मला असं वाटतं त्यांच्या टीम मधील एक प्लेअर ज्यांनी 42 वैयक्तिक धावा मारल्या आणि हॅट्रिक मारली, कदाचित त्याला पुढे मोठा चान्स आहे आणि आपल्या संघातील खेळाडूला पुढे कसं करायचं आहे दत्ता सरांनी ठरवलेलं दिसत आहे. हॅलो, तर आता जो सामना झाला त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातो तो तुषार म्हात्रे. 42 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि 3 विकेट मिळवल्यात. कोणतीही धाव नाही आपल्या षटकामध्ये. एक सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी पाहताना मिळाली. तर विनंती आहे तुषार म्हात्रे याला, साईनाथ मंत्रीवाडी संघाचा तुषार म्हात्रे, आपण सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तुषार म्हात्रे, मंत्रीवाडी. तर चालू सामना महाकाली लाखोले वर्सेस श्रीदत्त मलेगरवाडी. हा सामना संपल्यानंतर शिवकृपा जनवली अ वर्सेस 7 देवी घोडा बंदर. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. हॅलो हॅलो रोशन, मला आवाज हॅलो तरी पण हॅलो 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 हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडू 12 बॉल मध्ये 42 धावांची विस्फोटक खेळी केली आहे तो तुषार म्हात्रे ठरलाय. कॅप्टन कूल साईनाथ क्रिकेट संघाचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार. आमचे आदरणीय शशिकांतजी म्हात्रे साहेब यांना मी नम्र विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तुषार म्हात्रे, साईनाथ मंत्रीवाडी संघाचा कॅप्टन कूल, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. विस्फोटक खेळी आपल्या टीम साठी 12 बॉल मध्ये 42 धावांची विस्फोटक खेळी केल्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. रोशन, माझा आवाज बसला रे, त्यामुळे जरा आवाज तुषार म्हात्रेने अतिशय स्फोटक खेळी केली, निर्धाव हॅट्रिक पण विकेटची मिळवली. त्याला पुढे एखाद दुसरी मॅच आणखी मिळाली तर तो मालिकावर होण्याचे चान्सेस आहेत. धन्यवाद. अजून इथे परत 500 आहेत सर. जाऊ दे, कोणाला पण भेटू आपलं काय. हो, ही सांगतो तुम्हाला कमीत कमी 15-20 वर्ष नाही पण लाईफ टाइम काय ही ट्रॉफी आपण हे काय त्या मोठ्या त्या. हॅलो हॅलो, मला आवाज बरोबर वाटत नाही. येते आवाज? आवाज इथं आवाज कमी केला का ऋषभ? हॅलो माझ्या पुढे आवाज कर व्हिडिओचा कमी कर, मॉनिटर थोडं वाढव. हॅलो. 25 क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 6वं पर्व आणि 6व्या पर्वाला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळाला.
शिवकृपा जनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना येटुगोळी तामशी बंदर. दुसरा सामना साईनाथ मंत्रीवाडी यांच्यामध्ये आणि तिसरा सामना महाकाली लाखोले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना श्री दत्त मलेगरवाडी. या दोन दिग्गज संघांमधला हा सामना क्रीडा रसिकांसाठी खरं तर पर्वणी. लाखोले टीम आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. अच्छा माफ करा, लाखोले टीम आपण डगआउट मध्ये बसायचंय. पहिलाच बॉल फ्रंट लाईन सीमर वैभव मात्रे गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ऑन साइडला पूल केला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवर जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव करता करता बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर आलाय दणदणीत कणकणीत चौकार. चौकाराने स्वागत केलं, श्री गणेशा केलंय. आज प्रत्येकाचं स्वप्न या ठिकाणी घेऊन आले. गेली 365 दिवस ज्या क्षणाची अगदी उत्कंठा लागलेली होती ती आज उत्कंठा संपली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या या पर्वाला सुरुवात झाली. RS लाईव्हचे सर्व राहुल मात्रे देखील आपल्या सोबत आहेत. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पूल केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. होईल का कॅच? 100% कमिटमेंट आपल्या टीम साठी. झेल मात्र सुटलाय परंतु दोनच धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. उमेश शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कॅच सुटली जाते. 2 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत पाहिले 6 धावा लागल्या स्कोर कार्डवर. महाकाली लाखोले टीम समोर आहे. फ्रंट लाईन सीमर श्री दत्त मलेगरवाडी संघाचा वैभव मात्रे आणि त्याच्या समोर तेवढं धाकडबाज खेळाडू अजिंक्य मात्रे. ज्या खेळाडूंना यावर्षीचे सत्र खरं तर कधी अप अँड डाऊन पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेला मात्र पुल करायचा होता परंतु या ठिकाणी माफ करा पॉइंटच्या दिशेने बॉलला पाठवायचं होतं. पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त बॉल आणि या ठिकाणी एक सिंगल मात्र प्राप्त होईल. अजून 7 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. साईप्रसाद मात्रे सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. 7 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजिंक्य आणि भूपेश नेहमीची विद्यमान जोडी महाकाली लाखोले संघाच्या माध्यमातून. या वेळेला मात्र आपण पाहू शकता लेग स्ट्रिकला जाणारा बॉल. पंचांचा पुन्हा एकदा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. सिंगल अजून एक प्राप्त होईल. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सुरुवात मात्र चांगली झाली, दमदार झाली. आज प्रत्येकाचं स्वप्न आहे चॅम्पियन्स ट्रॉफी घरी घेऊन जायचंय कारण दरवर्षीपेक्षा ही चॅम्पियन्स ट्रॉफी फक्त थोडीशी वेगळी आहे. प्रत्येकाच्या नजर या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लागली आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आकर्षण काय साई तर आज आहे 32 इंच LCD आणि त्याकडे प्रत्येक खेळाडूचं आता लक्ष लागले. त्यामुळे आज या मैदानामध्ये घमासान पाहायला मिळेल. बैठा फटका मारण्याचा प्रयत्न. मागचा गुडका खरं तर वाकवला. बॉलला पाठवून दिले. बॉल जाईल डीप. लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक बॉलवर येतो हर्षल मात्रे. तोपर्यंत एक सिंगल. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये. आतापर्यंत बॉलचं विश्लेषण केलं तर पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर आपण पाहिलं 2 धावा. त्यानंतर आपण पाहिलं वाईड. त्यानंतर 2 धावा. एक चांगल्या दिशेने एक संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल. मी म्हणेन चांगले मार्गक्रमण करत असताना अगदी डोक्यावर बर्फ ठेवून चांगले फटके मारण्याचा प्रयत्न अजिंक्य मात्रेच्या माध्यमातून. वैभवचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र भन्नाट वेग परंतु पूर्णपणे फसवले. गुड लेन स्पॉटवरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिले. तुषार मात्रे बॉलला कलेक्ट केलं. तोपर्यंत आता आलाय पहिला बॉल डॉट वैभवच्या माध्यमातून. दोन्ही मॅच सेम कॅलिबर असलेले मॅच पाहायला मिळते RS लाईव्हच्या माध्यमातून. आमच्या पंचक्रोशीतील काही क्रीडा दर्शक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वैभव पुन्हा एकदा तयार अजिंक्यसाठी. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. डिस्टन्स देखील कव्हर करणार आहे. बॉल जाईल सीमा रेषा पार. आर पार. दमदार शानदार षटकार. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर आता 5व्या बॉलवर आलाय षटकार. अजून एक बॉल शिल्लक आहे. म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं ही धावपट्टी आहे. तुम्ही पाट्या धावपट्टी पाहताय. अगदी कोणी त्या धावपट्टीच्या प्रेमामध्ये पडावं अशा प्रकारची खेळपट्टी आहे. परंतु कोण प्रेमामध्ये पडेल? क्रिकेट रसिकच पडू शकतील. वैभव पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर बॉल. थोडीशी जंप मारून बॉलला कव्हरच्या दिशेनं. पुन्हा एकदा बॉल आउटफील्ड थोडीशी खराब. बॉल नाट्यमयरित्या वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. आज मी आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये आता लागलेत 18 धावा. खूप चांगली इनिंग या ठिकाणी अजिंक्य मात्रे याच्या माध्यमातून. 2 वाईड बॉलचा विचार केला
तर सगळ्या धावा 16च्या 16 धावा अजिंक्य मात्रे याच्या बॅटमधून, ज्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार, 2 वेळा दुहेरी अंक या स्कोर कार्डवर प्राप्त झालेत आणि आतापर्यंत 18. पंचक्रोशी चॅम्पियन्स ट्रॉफी, या चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रत्येक जण वाट पाहत होता. प्रत्येकाचं स्वप्न आहे, आज स्वप्न सत्यामध्ये उतरायचं आहे. आतापर्यंत काही जणांना यश प्राप्त झालं असेल, काही जणांना अपयश देखील प्राप्त झालं या स्पर्धेमध्ये. या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये तरी देखील प्रत्येक जण आज एक स्वप्न मनाशी घेऊन, स्वप्न उराशी बाळगून या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज उत्कृष्ट गोलंदाज कोणाला ठरायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज एंजल पाटील, अक्षरा म्हात्रे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि LCD आपण पाहिलं, मॅन ऑफ द सिरीज, जो अप्रतिम खेळाडू असेल त्याला मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला जाईल. आणि त्याच्यासाठी LCD 32 इंच LCD आमचे सन्माननीय दीपकजी नाईक साहेब, श्री गणेश टूर्स ट्रॅव्हल्स आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दीपकजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. भरपूर काही या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवणी तुमच्या समोर राहतील, कारण आजच्या दिवसामध्ये जेवणाची देखील व्यवस्था स्वर्गीय रामाशेठ ठाकूर, एक पंचक्रोशीतील दिग्गज नाव, क्रिकेटचे प्रचंड चाहते, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला. आज दुसरा षटक हर्षल, पहिलाच बॉल आपण पाहू शकता गुडलँड स्पॉटवर राईज झालाय. तुषारने बॉलला कलेक्ट केलाय, तोपर्यंत या ठिकाणी डॉट बॉल आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं होतं अजिंक्यने खूप चांगली करामत केली, 16 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आला. भूपेश स्ट्राईकला आलाय. पहिला बॉल डॉट केल्यानंतर लगेच कानमंत्र देण्यासाठी या ठिकाणी अजिंक्य तोपर्यंत गेला. हवेच्या अगेन्स्ट खेळायचंय, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे गोलंदाजासाठी ही ओव्हर पूरक असेल, कारण यावेळेला तुम्हाला हवेच्या दिशेनं गोलंदाजी करायची आहे. परंतु बॅट्समनला थोडासा अडथळा प्राप्त होईल, कारण इथे त्याला हवेच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. दिशा थोडीशी भरकटली, एक सिंगल अजूनही प्राप्त झाले. आतापर्यंत 19 धावा स्कोर कार्डवर लागले. दुसरं षटक आहे मार्गस आणि मलेगरवाडी एंड, स्वतःच्याच गावाच्या एंड कडून गोलंदाजी करत असताना हर्षल म्हात्रे या खेळाडूची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघामध्ये देखील निवड झाली होती. तो हर्षल म्हात्रे आता मैदानावर आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा जरूर असतील श्री दत्त मलेगरवाडी टीमला. भूपेश पुन्हा एकदा तयार. हवेचा जोर आता मात्र वाढायला सुरुवात झाली आणि त्याचाच फायदा अनेक गोलंदाज आणि अनेक फलंदाज सुद्धा तुम्हाला घेताना पाहायला मिळतील. आज गोलंदाजांसाठी फलंदाजांसाठी पूरक अशी खेळपट्टी आहे. भारदार खेळ प्रत्येकाला या ठिकाणी साकार करावा लागेल. फटका चांगला आहे, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक सुयोग आहे, त्याच्याकडे बॉल गेलाय. तोपर्यंत आली एक सिंगल. या ओव्हरमध्ये मी म्हणेन थोडंसं सुटकेचा निश्वास घेतला असेल श्रीदत्त मलेगरवाडी टीमने, कारण पहिला आला होता बॉल डॉट, त्यानंतर आता वाईट, परंतु त्यानंतर एक फक्त सिंगल आली. परंतु आता महाकाली लाखोले संघटनेसाठी महत्वपूर्ण गोष्ट, अजिंक्य मात्रे ज्या खेळाडूनं एक षटकार एक चौकार ठोकलाय आणि आता एक चांगली भूमिका घेऊन मैदानाच्या आतमध्ये, एक स्ट्रॅटेजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना अजिंक्य, त्याच्या समोर स्पेल असेल हर्षल म्हात्रे. जय पराजय याच्यातील अंतर तुम्हाला आज दूर करावं लागेल. स्वप्न साकार करायचे प्रत्येकाला. हा देखील बॉल बैठापटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस या ठिकाणी आपण पाहतोय. बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलंय आणि ही ओव्हर आता फार महत्वपूर्ण आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे प्रेशर निर्माण झालं होतं श्रीदत्त मलेगरवाडी टीमला, 3 बॉलमध्ये ते प्रेशर कुठेतरी थोडंसं रिलीज झालंय. अजूनही प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न हर्षल म्हात्रेचं जरूर असेल, परंतु जर तर क्रिकेटमध्ये काय घडेल. यावेळी मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट दाखवली, परंतु थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल जातोय. बघता बघता हा देखील बॉल सीमारेषा गाठतोय आणि इथे मात्र येतोय चौकार. धन्यवाद डीजे. आणि याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेला आहे वाशुबा क्रिकेट संघटनेतील एक घातक खेळाडू, कित्येक वर्षांची कारकीर्द ज्या खेळाडूची राहिली, ज्याच्या बॅटमधून लांबलचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तो प्रणिल म्हात्रे, कानोबा गावचे सुपुत्र. त्यांचं या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि आमच्या मागच्या बाजूला आपण पंचांचा इशारा वाईट बॉल चालाय. वाशुबा क्रिकेट संघटनेतील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू, तरुणांच्या, छोट्यांच्या, मोठ्यांच्या सगळ्यांच्या गळ्यातलं टाईट, आणि ज्या खेळाडूने या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी 10 वर्षानंतरचं आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, तो
महाबली खली बाहुबली गुड्डू म्हात्रे याचं पंचकोशी क्रिकेट संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत. दोनही दिग्गज खेळाडूंचं या पंचकोशी क्रिकेट संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत. हर्षल म्हात्रे अजिंक्यसाठी हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन थोडीशी वाट बघितली. यावेळेस स्लोबल वन डिलिव्हरी त्याचा पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं. खराब थ्रो धर्माजी म्हात्रे यांच्याकडून. इथे मात्र 2 धावा सिंगल कन्व्हर्टेड इन टू डबल आणि ते देखील साकार केलंय. तिसऱ्याची शक्यता होईल का नाही थांबवलंय कारण अजिंक्यला घ्यायचे स्ट्राईक. ज्या खेळाडूने आतापर्यंत या मॅच मध्ये दहशत गाजवण्याचा प्रयत्न केलाय तो अजिंक्य म्हात्रे. खरं तर की प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये अप आणि डाऊन्स येत असतात परंतु जो खेळाडू सातत्य ठेवत असतो कन्सिस्टन्सी ठेवत असतो तोच तर खेळाडू लढवय्या खेळाडू म्हटलं जातं. रडायचं नाही आता लढायचंय आणि हाच संकल्प घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य म्हात्रे. हा बॉल भरपूर वेळ होता अगदी भवऱ्यासारखा फिरलाय. बॉलला देखील फिरवून पाठवलाय. बॉल गेला सीमारेषा पार स्क्वेअर लेग अँड फाईन लेगच्या मधून. सुपर से ऊपर ये लगा आया है सिक्सर. या सेंचुरीचे 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 33 धावा आतापर्यंत 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 16.50च्या सरासरीनं मी म्हणेन आज धावांचा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल कारण धो पाऊसच नाही तर फक्त धो पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल कारण मैदान तसंच सजवलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीची तुम्ही पिच पाहता अगदी पाटा पिच आहे त्यामुळे फलंदाजांसाठी अगदी पोषक अशा प्रकारचं वातावरण. त्यात हवेची साथ म्हणजे मी म्हणेन सोने पे सुहागा आणि त्याचाच पूर्णपणे वापर आता प्रत्येक खेळाडू करताना पाहायला मिळतील. 2 ओव्हर तुम्हाला हवेच्या दिशेनं खेळताना पाहायला मिळेल तर 1 ओव्हर तुम्हाला अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. आता प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी घेऊन मैदानामध्ये वेगळ्या प्रकारचा खेळ. आज जर पाहिले गुड्डू म्हात्रे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रणिल म्हात्रे आमच्यासोबत जोडले गेलेले. पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी पंचक्रोशी क्रिकेट संघटना म्हटली की भरपूर काही गंमत असते या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये आणि म्हणून आता सगळे अर्धे वारे आमच्या पंचक्रोशीतले या पंचक्रोशीमध्येच व्हायला सुरुवात झालेली आहे. खरं तर क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ असायला हवं या मताशी आम्ही देखील सहमत आहोत आणि ते व्यासपीठ येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करायला पाहिजे. चला शेवटचं षटक आहे. आज पंचक्रोशीच्या माध्यमातून दुपारच्या जेवणाची सोय. उद्या देखील जवळजवळ 70 किलो चिकन जेवणाची सोय आहे आणि तमाम प्रेक्षक उद्याच्या दिवसाला तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला शिवकृपा जनवरी साध्यवी घोडाबंदर टॉस साठी चला. शेवटचा स्पेल अंतिम षटक. पहिलाच बॉल या वेळेला फास्ट अँड फ्युरियस चौडाच वेगाने प्रत्युत्तर दिलंय. इन ऍक्शन मध्ये दिसला एवढे भूपेश बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार डीप लॉंगन वरून षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर इथे मात्र हल्ला चढवलाय. वैभवच्या पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता आणि त्यानंतर आता साहिलच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला गेलाय भूपेशच्या माध्यमातून. आतापर्यंत ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेमध्ये आहे श्री दत्त मलेगरवाडी टीम. तो ब्रेक थ्रू मिळाला जाईल का? साहिल पुन्हा एकदा तयार. आता मात्र पहा यावेळेस स्क्वेअर लेगला मारण्याचा इरादा जरूर होता परंतु लेग स्टिक वरून घेत जाणारा बॉल पंचांनी हे पाहिलं आणि लगेच सांगितलं नकार दिलाय. हा बॉल लेग स्टिक वरून गेलाय. आता आलाय डॉट बॉल. चला शिवकृपा जनवली साध्यवी घोडाबंदर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार हजर राहा. साहिल पुन्हा एकदा तयार भूपेश साठी. हा देखील फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये. झेल घेतला जातोय. वैभवने घेतला झेल आणि संपलाय बॅट्समन भूपेशचा खेळ. थँक्यू डीजे.
पंचक्रोशी क्रिकेट संघटना म्हटले की हा उत्सव साजरा केला जातो. आपण पाहू शकता इथे कुठलाही एक संघ नाही, आयोजन संपूर्ण पंचक्रोशीचं आहे. तब्बल आपण 15 टीम्स या पंचक्रोशीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसापासून आपण पाहिले या खरं तर उत्सवाला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या नजरेत भरावी आणि प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपण सगळीजण अनुभवत आहात. कुठलाही संघ जिंकू द्या, संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्या जल्लोष मात्र होईल पंचक्रोशीचा. हे सगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द सिरीज गुड्डू 32 इंची LCD मॅन ऑफ द सिरीज या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आणि बेस्ट बॉलर बॅट्समन साठी देखील तुम्हाला टॉवर फॅन पाहायला मिळतील. इथे मात्र फटका चांगला आहे. यावेळी मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक गणेश आहे, तो थोडासा अडखळलाय. तोपर्यंत आउटफील्ड थोडीशी खराब, बॉल आता चेंज होतोय. आपण पाहतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जात असताना क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय, तोपर्यंत आली सिंगल. आतापर्यंत पाहिलं तर फार कमी बॉलवर तुम्हाला सिंगल पाहायला मिळाली. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 2 सिंगल, त्याच्यानंतर आपण पाहिलं 3, आजच्यापर्यंत 4 डॉट बॉल याच्यामध्ये पाहायला मिळाले. 3 वाईड बॉल देखील पाहायला मिळाले. भरपूर काय 4 वाईड बॉल पाहायला मिळाले. भरपूर काय घडलं या मॅच मध्ये. त्यामुळे परंतु इथे कुठलाही स्कोर चेस होऊ शकतो. साहिल पुन्हा एकदा तयार. अजिंक्यसाठी फुलर लेनचा बॉल लॉलीपॉप होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याने पकडला झेल. संपला बॅट्समन, हार्ड हिटर बॅट्समन. अजिंक्यचा खेळ. दुसरा धक्का महाकाली लाखोले टीमला. थँक्यू डीजे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मान्यवरांचे शुभ हस्ते या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले रायगड जिल्हा परिषद शाळा जनवलीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य या आपल्या पीचवर सादर केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष संपूर्ण पंचक्रोशीने केला आणि प्रभू श्रीरामांच्या नावाचा जयघोष देखील केला. आणि आजच्या या स्पर्धेला, या दैदिप्यमान स्पर्धेला, प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्वप्नवत स्पर्धेला आपण सुरुवात केली. आणि बघता बघता तिसऱ्या सामन्याकडे आलोय आणि पहिली इनिंग शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रीकर यांचा फटका. शुड बी डेंजरस. धोक्याची घंटा. पंचांकडे इशारा आणि पंचांनी नकार दिलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पंच जरूर विचार करतील. काय घडलं आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. यस, यानंतर आपण पाहू शकतो सिंगल काढली का. यस, बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव स्कोर कार्डवर ऍड झाली. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आले. टॉस साठी चला शिवकृपा जनवली आणि सातदेवी घोडाबंदर टीम. मी अगोदरही सांगितलं होतं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं. चला या जनवली टीम आलेली आणि सातदेवी घोडाबंदर टीम. चला मान्यवरांना मी विनंती करतोय, चला प्रणिल मात्रे, गुड्डू मात्रे, आपण दोघांनी देखील यायचंय. आणि दुपारी जेवण झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही, त्यामुळे चला वरती. चला, ज्या खेळाडूने खरं तर वाशुबाग क्रिकेट संघटना अक्षरशः गाजवली, ज्या खेळाडूंचा डंका वाशुबाग क्रिकेट संघटनेमध्ये नव्हे तर आता पेन प्रीमियर लीग मध्ये देखील गाजला, ते दोन्ही दिग्गज खेळाडू, एक कान्होबा गावची आन बान शान प्रणिल मात्रे आणि वडाव गावचा मान आणि स्वाभिमान गुड्डू मात्रे. अक्षरशः खरं तर अनेक क्रीडा रसिकांच्या खेळाडूंच्या गळातलं ताईत. फक्त क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर मैदानाच्या बाहेर देखील ज्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध केलं तो खेळाडू इथे आपल्या या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रणिल मात्र आपल्याला देखील विनंती करेन, आपण देखील यायचं आहे. 2 दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण घेऊया टॉस. सातदेवी घोडाबंदर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट जनवली टीम.